बघायची भूमिका घेतो क्षेत्ररक्षक आणि बघावंच लागणार. यस पहिला कडकडीत दणदणीत चौकार. डीजे रोहितचं मात्र गाणं आपल्याला ऐकायला मिळणार नाही कारण बेल होते जेवणाची आणि निश्चितच लंच ब्रेक साठी निश्चितच आमचे डीजे रोहित मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. जेवणानंतर देखील गोड गोड गाणी आपल्याला ऐकायला मिळतील मायबाप क्रीडा रसिकांना कारण गीत ऐकणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं आणि ते गीत मात्र निश्चितच रोहित कडनं आपल्याला ऐकायला मिळतील. हो चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण ग्रेट फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून परंतु एकच धावेवर या ठिकाणी समाधान मानलं लागलं जाते. 6 धावा माफ करा 6 धावा या ठिकाणी लागल्या जातात. एक खणखणीत चौकार आला होता फलंदाज सुरेशच्या बॅट्स मधून. स्ट्राईकला मात्र पण एकदा नरेश आपण पाहतोय. येऊर हा गाव म्हटला तर सांगायची गरज नाही कारण येऊरला मला वाटतं सगळे जाऊन आले असतील कारण एक पर्यटन स्थळ आहे आणि ठाण्यामध्ये गेल्यानंतर लगेच येऊरला जाण्याची इच्छा होते आणि यावेळी चेंडूला देखील बाउंड्रीच्या सीमेच्या पलीकडे जाण्याची इच्छा होते आणि चेंडू देखील जातोय चौकार 4.5 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या एकत्रित 10 या अंकीवर पोहोचली जाते. जर्सी क्रमांक 10 निश्चितच परिधान करणारे भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जर्सी क्रमांक त्यात आपण 10 पाहतो. थोडस स्पीडअप करायचं आहे. चला पंचांना विनंती असणार आहे लगेच आपण क्षेत्ररक्षण फैलावायचे तर पहिलं षटक संपलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 10. निश्चित येऊर गावाची आपण चर्चा करतोय कारण येऊर गाव म्हटलं तर निश्चितच थोडासा मिनी माथरण ज्याला म्हटलं जाते कारण ठाण्याला गेल्यानंतर मला वाटतं निश्चितच 1-1.5 किलोमीटर रस्ता आहे आणि खूप घाट लागतोय छोटासा आणि घाट चालल्यानंतर मग येऊर हा गाव लागला जाते. येऊरला जायचं असेल तर येऊरचे जे काही खेळाडू आहेत त्यांच्याशी आपल्याला मैत्री करावं लागणार आहे. त्यांच्याशी दोस्ती करावं लागणार आहे. मैत्री केली तर मग निश्चित आपल्याला एक संधी असणार आहे त्या येऊर या गावाला जाण्यासाठी कारण फ्रेंडशिप ही महत्वाचं नातं समजलं जात आहे कारण मित्रत्वाचं नातं हे एक असं नातं आहे की चांगलं पवित्र नातं म्हणून समजलं जात आहे आणि येऊर एक चांगलं गाव. पण एकदा गोलंदाज नरेश this time shot with delivery once again हलक्या हाताने बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला जाते. फलंदाज नरेश बांधारे इज आउट. एकच धाव होती मित्र म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि नरेशने देखील धावता धावताच थोडासा नक्की निराश झाला होता की आता विषय संपला बाद होईल आणि एकच रन या ठिकाणी दुसऱ्या रन साठी धावचित स्वरूपात बाद होते नरेश. तर पहिला गडी बाद होते धाव क्रमांक मला वाटतं 11 या अंकावर नरेशच्या रूपानं. पहिले षटक देखील चांगलं अचूक हाताळलं गोलंदाज भावेशने आणि आता मात्र नरेंद्र जनाटे हा फलंदाज येतोय. हो यावेळी रूम केला होता भरपूर रूम केला होता बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं छेडछाडी करणं हे कधी घातक असतंय. हो यावेळी थोडंसं स्टेबल करण्याचा प्रयत्न यस यावेळी अपील देखील केली जाते. यास कॉट बिहाइंड फलंदाज सूरज इज आउट. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होते. दुसऱ्या विकेटचं पतन येऊर संघासाठी. जरी मरी येऊर निश्चितच थोडासा स्ट्रगल करताना या ठिकाणी दिसून येतोय. लांबून या ठिकाणी हा संघ येतोय आणि परंतु सुधारणा करावी लागणार आहे. चांगला सराव करावा लागणार आहे या संघाला. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन नरेश घाटाल चांगला गोलंदाज आपण पाहतोय. दादूस स्फोट कांबारे या संघाच्या माध्यमातून स्वतः कर्णधार आहे. चांगला अनुभव देखील त्यांच्या पाठीशी आहे. मागचा चेंडू देखील चांगला हाताला गेला होता. यावेळी देखील थोडस स्टेप आउट डान्सिंग डाऊन विकेट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु कॉट बिहाइंड या ठिकाणी पाहायला मिळतं. इनसाइड एज लागली गेली आणि विकेट किपरने काय जेव्हा झेल देखील पकडला. पुन्हा एकदा दिस टाइम खूप उचली देखील दिली होती. अपर शॉट पद्धतीने कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जाते. न्यू बॅट्समन आय थिंक आकाश. चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र यस कव्हरच्या दिशेने पॉइंट रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि त्या दिशेने तो फलंदाज देखील आकाश पाहत होता की गेला कुठे
आणि म्हटलं जाते जायचं होतं ठाण्याला, निघून गेला वाड्याला असंच म्हटलं जातं. आणि ठाण्याला जावं लागणार आहे, वाड्याला आपल्याला जायला गरज नाहीये, कारण ठाणे येऊर या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे. मॅच नंतर मॅच मध्ये जर पराभव होतोय तर चांगली कामगिरी करावं लागणार आहे. चांगली कामगिरी केली नाही तर निश्चितच मग घरी जावं लागणार आहे, घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. यावेळी चांगली रनिंग, 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जाते. चांगली चौकशी तपासणी पाहणी देखील केली जाते पंच सुमित गौर यांच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी मिळत जातात. आणि षटकाच दुसऱ्या क्रमांकात आपण षटक पाहतोय. चौदा धावा या ठिकाणी स्कोर काढावा लागल्या जातात. तर षटक देखील संपलं जात आहे. तर अशा पद्धतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये 4 म्हणजे एकत्रित 14 धावा. आणि गडी देखील आपण पाहिलं, मला वाटतं 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण ह्या धावा पाहतोय. तर अशा पद्धतीने 2 फलंदाज 11 या अंकीवर बाद होताना दिसून येते. आणि 4 षटकात आपण सामना पाहतोय. 2 षटकं खूप महत्वाची असणार आहे येऊर संघासाठी. जरीमरी येऊर संघासाठी. नेक्स्ट बॉलर आय थिंक विशाल खांजोडे, फास्ट डिलिव्हरी. This time block call delivery, yes, a nice delivery. Ball goes to the short cover region. There is a fielder, but getting 2 runs on this shot of a batsman, I think Akash. तर 16 धावा मात्र या ठिकाणी होताना दिसून येते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते दादूस स्पोर्ट कांबारे संघाच्या गोलंदाज विशाल खांजोडे या गोलंदाज मार्फत. आपण पाहतो एसजी स्पोर्ट गंगारपाडा आयोजित एसजी चषक 2021-22 पाहतोय. स्पर्धेचा हा पहिला दिवस पाहतोय. काही अतिशय चांगलं या ठिकाणी आयोजन नियोजन पाहतोय. आणि यस अतिशय चांगला चेंडू देखील पाहतोय. यस फॅनिचर उद्ध्वस्त, क्लीन बॉल्ड. आकाश इज आउट. तिसरा फलंदाज बाद. जरीमरी येऊर संघाचा बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग करू शकला नाही. मी तर म्हणेन फ्रंट फूट वर खेळणे गरजेचं होतं, परंतु फलंदाज बाद होते. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जरीमरी येऊर संघाचा. नवीन फलंदाज मात्र दीपक जातोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाचा विचार केला तर निश्चितच सिंगल डबल वर भर देणे गरजेचे असणार आहे, कारण खराब चेंडू असेल तर मग निश्चितच एक मोठा प्रहार आपण घेऊ शकताय. परंतु सिंगल डबल ही नक्कीच क्रिकेटची नवसंजीवनी समजली जाते. कारण वसई भागामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी वेगळं क्रिकेट असतं. सिंगल डबल वर जास्त भरणा दिला जातो. प्रत्येक चेंडूवर ही रन्स घेतली जाते त्या ठिकाणी. आणि खराब चेंडू असेल तर नक्की चौकार षटकार देखील मारला जातोय. आणि यावेळी मित्र म्हणेन जरीमरी येऊर संघाला निश्चितच बहाल केलेले आहेत. नोचा देखील इशारा आहे तर दोन्ही पंतांच्या माध्यमातून. यस 4+1 म्हणजे 5 धावा प्लस फ्री हिट देखील असणार आहे. क्या बात आहे. थोडासा नक्कीच खराब कामगिरी करतोय गोलंदाज विशाल. आता मात्र असणार आहे फ्री हिट डिलिव्हरी असणार आहे. तर फ्री हिटचा फायदा घेतो किंवा नाही फलंदाज दीपक ते पाहणे देखील. दीपक फ्री हिट असणार आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी. यस यावेळी मिस कलेक्शन बाय विकेट कीपर गेटिंग सिंगल रन्स ऑन दिस डिलिव्हरी विथ 22च्या रूपाने 1 रन मिळत जाते. अशा प्रकारे पंचाचा देखील इशारा येते आमचे गुणलेख गणेश साफटे यांना. एकत्रित धावा पाहूया धावफलकावर तर 22 धावा लागल्या जात आहेत. चांगलं थांबवलेलं मित्र म्हणणे चांगली गोलंदाजी. फ्री हिट होता प्लस फुकटच्या मित्र म्हणे 5 धावा आल्या येऊर संघासाठी गोलंदाजच्या चुकीमुळे. शॉर्ट पिच डिलिव्हरी वन्स अगेन बॉल गोस टू द वन्स अगेन मिड विकेट रिजन. देयर इज अ फिल्डर. यस मिस फील्ड बाय फिल्डर्स. आणि त्याचा फायदा मात्र निश्चित 2 फलंदाज उठवतात. पण एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत.
पहिला दिवस पाहतोय आपण या स्पर्धेचा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वडपे गंगाराम पाड्याचं हे भव्य दिव्य मैदान पाहतोय आणि या मैदानाचा खास वैशिष्ट्य म्हणजे सीझन लेझर क्रिकेट देखील या ठिकाणी खेळले जाते. सीझन चेंडूवर देखील प्रॅक्टिस केली जाते. काही मॅचेस काही टुर्नामेंट देखील आपण पुढे पाहणार आहोत. अशा प्रकारचं हे मैदान आपण पाहतोय या वडपे गंगारामपाडा या गावामध्ये आणि काय जबरदस्त या ठिकाणी. तर एकंदरीत धावा पाहिल्या तर 24 धावा लागल्या जातात. तिसऱ्या क्रमांकाचं षटक हे आपण मैदानात पाहतोय गोलंदाज विशाल खंजोडे या गोलंदाजा मार्फत. सव्वीस धावा माफ करा. हो यावेळी लेन अँड लाईन इज अ व्हेरी बॅड अंपायर गिवन कॉल ऑफ द वाईट टू द अवर स्कोरर गणेश सापटे. 27 धावा मात्र या ठिकाणी धावफलक लागल्या जात आहेत. मैदानात तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहत आहोत. गोलंदाज विशाल पण एकदा सज्ज. दिस टाइम ब्लॉक हॉल डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक स्वतःला वाचवलं देखील मित्र म्हणेन. कारण अशा चेंडूवर निश्चितच मोठा प्रहार करणे निश्चितच घातक असतं आणि मोठा प्रहार देखील लागला जात नाही. कारण यॉर्कर डिलिव्हरी हे एक महत्वाची डिलिव्हरी समजली जाते. घातक डिलिव्हरी समजली जाते. तर अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला जातोय आणि 3 षटकानंतर जर धावफलकावर नजर टाकली तर काय लेखाजोखा काय तर पाहूया. गणेश सापटे यांच्या माध्यमातून एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाते आणि 3 षटकाचा खेळ संपला जातोय. 4 षटकाचा हा मॅच आपण पाहतोय सामना पाहतोय आणि काही जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा 14 धावा मात्र तिसऱ्या षटकामध्ये या खर्च केल्या जातात. गोलंदाज विशाल या मार्फत. एकंदरीत धावा पाहिल्या तर निश्चितच जवळ 28 धावा लागल्या जातात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली धावसंख्या उभारली मित्र म्हणेना. नरेंद्र माता स्ट्रायकिंग साठी न्यू बॅट्समन आय थिंक सचिन पवार. सचिन तेंडुलकरची मात्र आठवण होते सचिन पवारच्या नावाने. कारण सचिन हे नाव म्हटलं तर निश्चितच सचिन तेंडुलकर यांच्यापासून प्रेरित होऊन बऱ्याच टेनिस क्रिकेटमध्ये आज नाव पाहतोय खेळाडूंची. सचिन वीरेंद्र सुनील मिस टाइम स्ट्रोक यावेळी यस मी तर म्हणेन सोपा झेल. असा प्रकारचा झेल ड्रॉप झाले तर मग कसं होईल. झेल घेणे गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय पकडा कॅच जिंका मॅच, टेक द कॅच विन द मॅच. का म्हटलं जातं कारण क्रिकेट म्हटलं तर सगळ्या विभागामध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं असणार आहे आणि ते करावं लागतं तरच आपला संघ पुढे वाटचाल करू शकते. वन्स अगेन चांगला चेंडू स्टेट ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑन रिझन मधला क्षेत्ररक्षक धाव देतो परंतु तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 31 धावा माफ करा 32 धावा या ठिकाणी लागल्या जातात. कारण दोन्ही चेंडूवर 2-2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. स्लॉक षटक पाहतोय मारामारीचं षटक पाहतो असं मला काही हरकत नाहीये. कारण ही मॅच आपण 4 षटकाचीच पाहतोय. सचिन टू दी खराब चेंडूचा इशारा असणार आहे. याचा व्हाईट चेंडू साठी नक्कीच कॉल केला जातो इशारा केला जातो आमच्या गुणलेखकाला. धावा पाहिल्या तर 33 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय पुन्हा एकदा नरेश. चांगली फलंदाजी करतोय नरेश पुन्हा एकदा. दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही. मिस टाइम स्ट्रोक यस शॉर्ट फायनली रिझन मधला क्षेत्ररक्षक नक्कीच फील करतोय. माफ करा स्वतः विकेट किपर फील करतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 34 धावा या ठिकाणी लागल्या जातात. 3 चेंडू शेष असणार आहे या षटकामधले. वन्स अगेन्स्ट गोलंदाज सचिन. दिस टाइम वन्स अगेन शॉर्ट फिट डिलिव्हरी फलंदाजामध्ये या ठिकाणी गोलंदाज का यस मित्र म्हणेन तावाने रागाने स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मित्र म्हणे थोडं डोकं शांत ठेवणे गरजेचं होतं. घाई केली अति म्हटलं जाते अति घाई संकटाला निमंत्रण दे. जर गोलंदाजाने जर शांत हुशारीने थोडा थ्रो केला गेला असता तर स्टंप हिट झालं असतं. परंतु घाई म्हटलं जातं ना घाई केल्यानंतर निश्चितच एक आपल्या मनासारखं काम होत नाही आणि तेच झालं. फेकी अचूक नव्हती आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळल्या जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दिस टाइम सेकंड शॉर्ट फिट डिलिव्हरी
पुन्हा एकदा चेंडू नक्कीच फील्ड केले जाते. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि एका धावने संघाची धावसंख्या पाहिली तर एकंदरीत 37 धावा. लास्ट डिलिव्हरी of this over by Sachin to the this time short pitch delivery once again, not delivery, not understand to the batsman, not connection between bat and a ball चा. तर अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ संपला जातोय आणि नाणेफेकीसाठी प्लीज चला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं होतं केशरी स्पोर्ट अवाले अँड दीपक स्पोर्ट बोरिवली. चला दोन संघाचे कर्णधार आपण या प्लीज आणि पाहूया. तर धावा जर पाहिल्या तर धावा 37 धावा लागल्या जातात आणि 38 धावांचा फायटिंग टार्गेट या ठिकाणी 4 षटकांत उभं केलं जात आहे जरीमरी युवर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी दादू स्पोर्ट कामगार संघासाठी. तर निश्चितच टाइम होतोय या नाणेफेकीचा. तर दोन कर्णधार आपण पाहतोय. केसरी स्पोर्ट भावाले अगेन्स्ट दीपक स्पोर्ट बोरिवली 4 षटकाचा सामना असणार आहे. चला दोन संघाचे कर्णधार आपण याचा टॉस बॉक्स मध्ये. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर आपण नक्कीच पहा दोन आपण पाहतोय. एका ठिकाणी गंगाराम पाडा आणि त्याच्यानंतर SG स्पोर्ट असं आपण पाहतोय. पाहुण्यांना विनंती करते 4 षटकाचा सामना असणार आहे आणि या ठिकाणी निश्चितच कॉल केलं जाते SG स्पोर्ट असं कॉल केलं जाते. मात्र पडलं जाते गंगाराम पाडा. विनंती करतो आपण जाऊन बसायचंय. तर नाणेफेकी जिंकली जाते. काय निर्णय असणार कारण 4 षटकाचा सामना असणार आहे. तर 4 षटकामध्ये काय प्लॅनिंग असणार फील्ड घेता आणि कोणतं कारण असणार आपण क्षेत्राची स्वीकारता. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण फलंदाजी करणार आहोत. तर किती धावांपर्यंत आपला जाण्याचा प्रयत्न असणार आहे. 40+. तर असे कोणते फलंदाज असणार आहे की त्या फलंदाजावर आपण विश्वास ठेवणार आहे. विकास आहे, चंद्रकांत मी आहे, योगेश आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चला क्षेत्रशी लावून घ्यायचंय. टार्गेट पाहिला तर 38 धावांचं लक्ष असणार आहे. जरीमरी युवर संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. एक फायटिंग टार्गेट मित्र निश्चितच म्हणणार आहोत कारण जवळजवळ 9.50च्या सरासरी आपण या धावा अस्किन रन रेट आपण पाहतोय या ठिकाणी. याच्यानंतर आणखी एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. केशरी स्पोर्ट अवाले अगेन्स्ट दीपक स्पोर्ट बोरिवली या दोन संघामध्ये. त्याच्यानंतर बिरसा मुंडा भादवड आपण संघाचा विचार केला तर या संघाला बाय मिळालेले आणि 38 धावा या निश्चित चेस करण्यासाठी दोन फलंदाज आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. नंदकुमार वावरे अँड मधुकर वांगड ही सलामाची जोडी पाहतोय फ्रॉम दादू स्पोर्ट कांबारे. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज मधुकर. नॉन स्ट्रायकर साठी आपण पाहतोय निश्चितच नंदकुमार. गोलंदाज गणेश गुरोडा. तर जसा सामना सुरू होतोय पहिला चेंडू आपल्या षटकातला घेऊन जाते गोलंदाज गणेश. 38 धावांचं लक्ष समोर असताना पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज मधुकर. पहिलाचा सफल झाला होता निश्चितच सफल झाला होता. यावेळी 1 रन मला वाटतं या ठिकाणी घेतली जाते. चांगली रन्स या ठिकाणी 22चा देखील इशारा येतो पंच सुमित गवार याच्या माध्यमातून.
स्क्वेअर लेग आपण पंच पाहतोय अकेश चौधरी स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पहिल्याच चेंडूवर एक धाव. यावेळी रापचिक शॉट मित्र म्हणेन चांगलं शॉट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि कठीण मित्र म्हणे अवैक्य बाहेर हात दिला होता. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल करतो. पाहूया यावेळी चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे सुंदर शॉट मित्र म्हणणार नाही. एक हवेमध्ये बराचसा वेल हा चेंडू होता आणि चांगलं ट्राय देखील केलं होतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून सीमेरेषेच्या पलीकडे चौकार लागला जातो. चौकाराने खातं उघडते फलंदाज नंदकुमार. वीरेंद्र सेवकची आठवण होते, क्रिस गेलची आठवण होते, सनथ जयसूर्या यासारख्या फलंदाजाची आठवण होते. कारण या फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकाराने बऱ्याचदा वेळेला मोठ्या प्रमाणात आपलं खातं उघडलेलं आहे. अशा प्रकारचं खातं मात्र या ठिकाणी नंदकुमार वावरे हा फलंदाज ओपन करतोय. दिस टाइम वन्स अगेन क्या बात है, बेहतरीन. यावेळी पुन्हा एकदा चेंडू वन्स बाउंड, चेंडू जाणार सीमरेषेच्या पलीकडे. आणखी एका चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार, 8 धावा लागल्या जातात. विजयासाठी 38 धावांचं लक्ष असताना काय सुरुवात मात्र या ठिकाणी केली जाते. अचूक गॅप देखील काढला गेला होता. फलंदाज ऑन हॅट्रिक असणार, चौकाराची हॅट्रिक. ओ यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. यावेळी यस अप्रतिम झेल, मी तर म्हणेन अप्रतिम झेल. फलंदाज नंदकुमार इज आउट. भविष्य नवीन फलंदाज येते. मित्र म्हणेन थोडासा नक्कीच पॉवर प्लेचा षटकाचा फायदा घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र थोडासा घातक या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज पाहत होते नंदकुमार. भावेश मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज. 2 चौकार मात्र निश्चितच त्याच्या बॅट्समधून आले. आतापर्यंत धावा पाहिला तर निश्चितच 9 धावा या लागल्या जातात धावफलकावर. चांगला चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला जातोय. पूर्णपणे त्या ठिकाणी डॉट करतोय फलंदाज मधुकर. पॉवर प्लेचं षटक पाहतोय जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष असताना हे दोन फलंदाज मैदानाच्या आत क्रीजवर पाहते. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी बाय गणेश. दिस टाइम ऑर्पिच डिलिव्हरी यस लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील कंप्लीट केला जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पण त्याचा नक्कीच षटक संपल्याचा नक्कीच मेसेज आमचे गुणलेखक गणेश सापटे यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर अशा प्रकारे पहिलं षटक संपलं जाते. 11 धावा लागल्या जातात धावफलकावर आणि एका गडीच्या मोबदल्यामध्ये एक चांगली सुरुवात मित्र म्हणेन. कारण अस्किन रन रेट पाहिला तर निश्चित त्याचा जवळजवळ 9.50 असताना पहिल्या षटकामध्ये चांगली धावा या ठिकाणी रचल्या जातात असं मला काय हरकत नाहीये. कारण 11 धावा लागल्या जात आहेत दादू स्फोट कांबारे संघाच्या. नवीन गोलंदाज सुरेश बुजड हा गोलंदाज येते. चांगली गोलंदाजी करावी लागणार सुरेश बुजडला. येऊर संघ म्हटला तर थोडासा नक्कीच कामगिरी उंचावणे गरजेचं असणार. कामगिरी चांगली करणे गरजेचे असणार येऊर संघाला. कारण आपण पाहिलं येऊर संघ बऱ्याचदा वेळेला पहिल्याच फेरीमध्ये गारत होतोय किंवा पहिल्याच फेरीमध्ये गारत होण्याचं प्रमाण येऊर संघाचं बरंच दिसून येते. क्रिकेट म्हटला तर रेग्युलर प्रॅक्टिस कमीत कमी 1 तास प्रॅक्टिस करणे गरजेचं असतं. नेट प्रॅक्टिस असो अथवा मैदानावर प्रॅक्टिस असतो, प्रॅक्टिस करणे गरजेचं असतं. कारण क्रिकेट असा आहे खेळ आहे विदाउट प्रॅक्टिस आपण काही चांगलं करणार नाही क्रिकेट या खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये. तर आपण एकदा नेक्स्ट डिलिव्हरी सुरेश फर्स्ट डिलिव्हरी. हो दिस टाइम फटका फसला जातोय. यस फलंदाज भावेश घाटाल इज आउट. गोल्डन डक परत. यस डीजे.
तर अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. धाव क्रमांक मला वाटतं 11 वर आणखी एक विकेट पडला जातोय. नरेश मात्र नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी करणे गरजेचे असतं, कारण आतापर्यंत आपण पाहिले तर 2 गडी बाद होता. पहिला गडी बाद झाला होता 9 या अंकेवर, दुसरा गडी बाद होते 11 या अंकेवर. फक्त 3 धावांचं नक्कीच पार्टनरशिप करून बाद होते फलंदाज भावेश. हो, यावेळी यस आल्याने मोठा प्रहार, तो देखील गॅप मध्ये नाही तर बंस पाऊस, चेंडू सिमेरीच्या पलीकडे. आणि आपण जाऊया सुंदर गाण्यासाठी डीजे रोहित कडे. यस डीजे. धन्यवाद डीजे. बघ्याची भूमिका घेतली क्षेत्ररक्षकाने आणि निश्चितच चौकार लागला जातोय. पुन्हा एकदा नरेश यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्यावेळी चांगला चेंडू होता. बॅटचा फेस थोडासा आधीच ओपन केला होता नरेशने आणि बॅट खालून जाते आणि चेंडू मात्र बॅटच्या वरून जाते. अशा प्रकारचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळाले या चेंडूवर. चांगला कमबॅकिंग चेंडू मित्र म्हणीन गोलंदाज सुरेश बुजड याचा. आउट विकेट वन्स अगेन. हो, दिस टाइम चांगलं बॅकफूट पंच केलं जाते डीप कव्हर रिजन मध्ये. चांगलं कट केलं होतं मित्र म्हणेन, परंतु गॅप शोधता आला नाही फलंदाज नरेशला. परंतु स्ट्राईक रोटेट होते. ही गजम्याची बाजू असणार आहे दादूस स्पोर्ट कांबारे संघासाठी. ही जोडी महत्वाची असणार. नरेश एक अनुभवी फलंदाज आहे. गोलंदाजी तर चांगली केली आहे, मात्र फलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे. मधुकर मात्र सलामीचा हा फलंदाज. आधीच शफल झाला होता आणि पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये काही कनेक्शन साधता आलं नाही फलंदाजाला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहतोय. एकंदरीत धावा पाहिला तर 16, अस्किन रन रेट पाहिला तर कोणत्या परिस्थितीमध्ये 9 धावांची गरज ही आपल्या संघासाठी असणे गरजेचं असणार आहे. 9 ते 10. फुल टॉस डिलिव्हरी मित्र म्हणेन. यस, 9चा देखील इशारा येतोय. बिमर डिलिव्हरी वापर करतोय सुरेश. एस फ्री हिट असणार आहे. 9चा इशारा येतोय. काय चुकी करतोय गोलंदाज सुरेश. एकतर अगोदरचा धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचं कामगिरी कुठेतरी आपल्या संघाला घरी जाण्यासाठी नक्कीच आमंत्रित करतोय असं म्हणायला हरकत नाही. दुष्काळामध्ये 13 म्हणा ज्याला म्हटलं जातं. यस, फ्री हिट, उघडा डोले नीट, बिकॉज दिस इज अ फ्री हिट. ओहो, यावेळी मात्र ब्लॉक हॉल डिलिव्हरी लॉंग ऑफ रिझम मध्ये चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून षटकाची समाप्तीचा मेसेज आमच्या गुणलेखकापर्यंत पोहोचला जाते. अशा प्रकारे 2 षटक हे संपलं जाते आणि 2 षटकानंतर धावा पाहिल्या तर एकत्रित धावा लागल्या जातं मला वाटतं 18 आणि कुठेतरी 2 धावा कमी पडल्या जातात असं मला काय हरकत नाही, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि रोखलं मित्र म्हणेन गोलंदाज सुरेशने. 7च धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये एक गडी देखील बाद केलं. 38 धावांचं लक्ष समोर असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या ठिकाणी लागल्या जातात स्कोर कार्डवर. अस्किन रन रेट पाहिला तर 9.50 चा अस्किन रन रेट होता. आता मात्र निश्चितच 12 चेंडू आणि किती धावांची गरज असणार तर मला वाटतं 20 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 10.00 ची सरासरी या धावा काढाव्या लागतील. नवीन गोलंदाज रोहित दिवा. यावेळी यस मधुकर मात्र मिस टाइम स्ट्रोक. यावेळी मिस टाइम स्ट्रोक मात्र वाचला जातोय मित्र म्हणेन. बाल वाचला जाते कारण सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये फॉलो थ्रो मध्ये प्रयत्न केला होता गोलंदाज रोहित दिवा मार्फत, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा झेल होता असं मला काय हरकत नाहीये. कारण सर्कल मध्ये जर पाहिलं 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. एक शॉर्ट फाईन लेग रिझन, त्याच्यानंतर एक गल्ली रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. हलकासा शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. सेकंड डिलिव्हरी राईट टाइम आउट विकेट रोहित. दिस टाइम डान्सिंग डाऊन विकेट नरेश. मात्र 1 धाव या ठिकाणी मिळाली जाईल. धावा मात्र 20 धावा लागल्या जातात. इथून मात्र 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असणार आहे. मारावं लागणार आहे
दोन्ही फलंदाजांना, कारण अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या क्रमांकाचं सुरेश याच्या मार्फत. सिंगल डबलवर मात्र भर दिला जातो. मधुकर पुन्हा एकदा, यावेळी सफल झाला होता मात्र हवा तेवढा टायमिंग साधता आलं नाही. यावेळी देखील पुन्हा एकदा एक रन, 3 चेंडू मध्ये एक 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 असा धावा देते गोलंदाज रोहित. चांगली चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन, एक जमेची बाजू असणार आहे. आई झरीमरी एवढं संघासाठी चांगला परफॉर्मन्स करत आहे, कारण एकंदरीत धावा 21 आपण पाहतोय धावफलकावर. जिंकण्यासाठी इथून देखील 3 चेंडू टाकून होत आहेत. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी नरेश मात्र स्ट्रायकिंग साठी डान्सिंग डाऊन विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. वेग देखील दिला जातोय ह्या वेळी ह्या चेंडू साठी. यस, दॅट्स लाईक द अनदर व्हेरी फंटास्टिक डिलिव्हरी बाय रोहित दिवा. डॉट डिलिव्हरी, जसं चेंडू डॉट होईल तसं प्रेशर देखील वाढलं जाणार आहे. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन. नरेशला एखादा मोठा प्रहार करणे गरजेचे असणार आहे. याचा दिस टाइम ब्लॉक होल डिलिव्हरी. मागचा चेंडू पाहिला ऑफ स्टंपच्या अगदी जवळून गेला होता आणि ह्या वेळी पुढे खेळण्यासाठी भाग पाडला फलंदाज नरेशला. पहा, 3 चेंडूवर एक एक एक, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट स्वरूपाचे 0-0. चांगलं विवरण समीकरण आपल्याला पाहायला मिळतं या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी गणेश रोहित, माफ करा पुन्हा एकदा रोहित. दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी. यस, फुल टॉस डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू. यस, या ठिकाणी चांगला झेल फलंदाज नरेश. घाटाल इज आउट. अनदर विकेट इज गॉन. आता मात्र समीकरण पाहिलं तर निश्चितच 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज असणार आहे. काही अप्रतिम सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज रोहित दिवा या गोलंदाजा मार्फत. फक्त आपल्या षटकामध्ये धावा दिल्या 3 आणि 1 गडी बाद केला. 17 धाव्यांची गरज, स्पीडअप करायचंय. या 17 धावा काढल्या जातील की नाही, कोणता संघ या ठिकाणी राहील आणि कोणता संघ घरी जाण्याचा आस्वाद घेईल, हे षटक संपल्यानंतर आपल्याला दिसून येणार आहे. पहिल्या षटक झाल्यानंतर असं वाटलं होतं की या धावा सहजरित्या चेस होतील, मात्र काय कमबॅकिंग षटक पाहायला मिळालं. हो, यावेळी ह्याच शॉट साठी प्रयत्न केला गेला होता आधीपासून आणि यावेळी मात्र सफलता मिळत जाते. यस, दिस इज अ डायव्हर्जन पास. दणदणीत चौकार बॅट्समन मधुकर बांगड्याच्या बॅट्समधून.
डीजे रोहित अतिशय मधुर संगीत देखील आपण ऐकतोय जे गायले जाते सुजित पाटील आणि सोनाली भोईर यांच्या मधुर आवाजाने हे सजलेले आपण गीत ऐकतोय. आई एकविराचं गुणगान गाणार आहे आपण गीत पाहतोय. आता मात्र 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असणार आहे. ओहो यावेळी यावेळी पुन्हा एकदा एज लागली जाते, इनसाइड एज लागली जाते. फलंदाज या ठिकाणी बाद होते तो म्हणजे नवनाथ देखील बाद होते. निश्चितच थोडस जो सामना हातातून निसटताना दिसून येते दादू स्पोर्ट कांबारे संघाच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. दोन्ही चेंडूवर गोल्डन 2 षटकार मारावे लागतील. 2 षटकार मारले तर नक्कीच अजरामर नाव होईल फलंदाज मारुती या फलंदाज. 2 षटकारांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज समीर यावेळी थोडस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगला चेंडू मला वाटतं आणि यस इथून मात्र विजय निश्चितच जरीमरी येऊर संघाचा होताना दिसून येते. विजयाच्या वाटचालकडे निश्चितच वाटचाल करतोय हा येऊर संघ. लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड 12 रन्स फॉर द दादू स्पोर्ट कांबारे. वन्स अगेन मारुती लास्ट डिलिव्हरी जस्ट रिमेनिंग ऑफ फॉर्मॅलिटी असं म्हणायला लागेल. यॉर्कर लेंथ मारण्याचा पुन्हा एकदा 9चा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 9चा इशारा. फ्री हिट देखील असणार, काही गरज नाहीये मित्र म्हणेन. जरी शेवटच्या चेंडू आता जरी षटकार लागला तरी काही टेन्शन नसणार आहे. आणि अशा प्रकारची चुकी ही कधी कधी महाग देखील पडताना आपण पाहिलेलं आहे. शेवटचा चेंडू 11 धावांची गरज असणार आहे. ओहो यावेळी मोठा प्रहार मात्र यस या ठिकाणी फ्री हिट देखील होता. फलंदाज झेल तर मात्र झाला होता. आणि अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ देखील संपला जातोय आणि विजयी संपादन होतय जरीमरी येऊर संघाचा. आणि या स्पर्धेतून निश्चितच बाद होतय दादू स्पोर्ट कांबारे. हार्ड लक दादू स्पोर्ट कांबारे आणि खूप खूप हार्दिक अभिनंदन. खूप खूप साऱ्या शुभेच्छा या पहिल्या विजयासाठी जर्मनी येऊर. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. असा कोणता फलंदाज कोणता तर यस ज्याने बॅटिंग मधून 14 धावांचं योगदान दिलं आणि काय जबरदस्त फलंदाजी केली. यस नरेंद्र इज अ मॅन ऑफ द मॅच. नरेंद्रला विनंती असेल आपण प्लीज आमच्या व्यासपीठाकडे मुख्य व्यासपीठाकडे लगेच यायचंय आणि आपलं सन्मान केलं जाणार आहे. मला वाटतं येऊर संघाचे पहिले विजयी असणारे कदाचित माझ्या नजरेसमोर